याची कुळ माझे गेले हरभोन याची कुळ माझे गेले हरभोनी याची कुळ माझे गेले हरभोनी याची कुळ माझे गेले हरभोन याची कुळ माझे गेले हरभोन श्रीरंगा वाजोनी आणूने श्रीरंगा वाजोनी आणून देणे किती होशी कवाल मजविलो वीणा किती होशी कवाल मजविलो वीणा रंगा वाजोनी आणोने रंगा वाजोनी आणोने किती वशी कबाल मजवे किती वशी कबाल मजवे मितया गोवळा रतनी मितया गोवळा रतली किती होशी कवाल मजवीणा किती होशी कवाल मजवीणा तया गोवळा रतली किती वशी कबाल मजवे किती वशी कबाल मजवे अष्टभोग भोगणे माते नाही जाण अष्टभोग भोगणे माते नाही जाण अष्टभोग भोगणे माते नाही सार अष्टभोग भोगणे माते नाही सार भक्ती प्रेम गोड देणे गे माये भक्ती प्रेम गोड देणे गे माये किती होशी कवाल मजविलो वेळा किती होशी कवाल मजविलो वेळा प्रेम गोडले लगे मारे भक्ती प्रेम गोडले लगे मारे किती वशी कबाल मजवे किती वशी कबाल मजवे मितया गोवळा रतनी मितया गोवळा रतनी किती होशी कवाल मजविलो वेळा किती होशी कवाल मजविलो वेळा तया गोवळा रतली तया गोवळा रतली किती वशी
याती गुण माझे माझे गेले हरपोरी श्रीरंग श्रीरंगा वाचोनी आणूने श्रीरंगा वाचोनी वाचोनी आणूने किती बोचिक वाले किती बोचिक वाले माझा वेळो वेळा माझा वेळो वेळा किती बोची कवाल किती बोची कवाल किती बोची कवाल किती बोची कवाल दया गोवळा मी तुया गोवळा मी तुया गोवळा
मितया गोवळा रतनिये मितया गोवळा 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 रतनिये मितया गोवळा रे मितया गोवळा मितया गोवळा मितया गोवळा मितया गोवळा रतनिये रतनिये मितया गोवळा मितया या अतिकुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचोनी अणुनिणी किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतलिया अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळ लिहिले गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतलिया बाप रखुमादेवरू जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोय गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतलिये पांडुरंग गुरु प्रथम पांडुरंग गुरु प्रथम सारे चरण संततिया हरे चरण संताजिया हरे चरण संताजिया समचरण सरोजन सान्ने लांबुदभं जगन्निधपाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कुंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चम्बिकं पुण्यदानं सराधिदन्तं समाधिस्तवर्त्यं नमामि गंगागिरियोगिरां शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने चिदंबर स्वामी राजाराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज सांगत आहे संत श्रेष्ठ दास राजाराम महाराज यांचा 257वा जन्मोत्सव. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस या ठिकाणी कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे. आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महाराज मंडळ, सेवेकरी महिला मंडळ, पाहुणे मंडळ, पंचकृषीतील भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद. आज काला आहे अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस संपन्न झालेला आहे. काला म्हटल्यानंतर बंधन असतं कृष्णाच्या बालचरित्राचं. कृष्ण चरित्राचे 3 भाग आपल्याला करता येतील. एक गोकुळ वृंदावनातील चरित्र, मथुरेतील चरित्र आणि द्वारकेतील चरित्र. गोकुळ वृंदावनामध्ये भगवान 11 वर्ष राहिले, मथुरेमध्ये 14 वर्ष राहिले आणि द्वारकेमध्ये 100 वर्ष. असा 125 वर्षाचा कालावधी भगवंताचा या भूलोकातील आहे. त्या 125 वर्षांपैकी 11 वर्षाचं जे बालचरित्र आहे त्याचं वर्णन काल्याच्या कीर्तनात केलं जातं. काला म्हणजे काय? वारकरी संप्रदायात काल्याला विशेष महत्त्व आहे. भागवत कथाकार गोवर्धन लीलेला महत्त्व देतात. गोवर्धन लीलेमध्ये 56 भोग केले आणि सगळे एकट्यानेच भगवंतांनी खाऊन टाकले. वारकऱ्यांचा असा खादाळ भगवान नाही बरं का. वारकऱ्यांचा भगवान आहेत भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीना. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा. काला वाटणारा भगवान पाहिजे, नुसतं वाटून उपयोग नाही. नुसतं वाटून काय? अमृताची गोळी पुरेला सांगसी आपण उपवासी मरून या. अमृताच्या गोळीचं वर्णन करून स्वतः उपवासी, मग स्वतःही सेवन करतो आणि इतरांनाही वाटतो. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हा काला वाटून खायचा असतो. सेवितो हारज वाटितो आणि का 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 सेवितो हारज वाटितो आणि का. ह्या रे होम का रान भरी, ह्या रे होन का रान भरी, ह्या रे होन का रान
सेवितो आणि वाटितो. इथं रस शब्दाचा अर्थ भक्तिरस. भक्तिरसाचा आनंद स्वतःही सेवन करतो, दुसऱ्यालाही देतो. नाही तर बाकीचे रस अनेक असतात. मग एक रस आहे तो पिल्यानंतर त्याला वाटतं आपण स्वर्गात गेलो का काय. चालताना रोड पुरत नाही, खांबाला धडका देतो, खांबाला तो क्यों साले रस्ते में क्यों या तेरी बत्ती उखाड़ के फेक दूंगा. आपल्या गावात नाही तसे कोणी म्हणा. नाही ना आपल्या गावात नक्की. गंगेच्या कळाला नसतं म्हणजे असं कसं काय होईल. इथं तर नाही ना, इथं असले तरी आज तर नाही ना. नाही तर काहींना चहा पिल्याशिवाय काही सुच, अगोदर कप दर्शन मग देवाचं दर्शन. काहींना चहा पिल्याशिवाय काही सुचतच नाही बरं का. कराग्रे वसते फुलपात्रम, कर मध्ये बिस्किटम, कर मुले चहा पात्रम, प्रभाते कपदर्शनम. विढाला 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 विढाला. इथं रस शब्द, रस म्हणजे आनंद, भक्तिरस. सेवितो आणि वाटितो. काला वाटायचा आहे. काल्याचं कीर्तन आहेत. काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं बालचरित्र सांगितलं जातं. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. कृष्ण चरित्राचं उच्चारण करायचंय, रामचरित्राचं आचरण करायचं. कारण रामचरित्रामध्ये मर्यादा आहेत, रामाच्या प्रत्येक ठिकाणी मर्यादा आहेत. आणि कृष्ण चरित्र मर्यादेच्या पलीकडे. कृष्णाचं पाहणं सरळ नाही, कृष्णाचं उभं राहणं सरळ नाही, कृष्णाच्या नामामध्ये एकही अक्षर सरळ नाही, कृष्ण कळायलाही सरळ नाही. मोठ्या मोठ्यांना कळाला नाही, तो ब्रह्मादिकांना कळाला नाही. म्हणजे कळायलाच सरळ नाही, त्याचं आचरण काय करायचं. एक म्हणला कृष्णाने 16,108 बायका केल्या, मी 2-4 केल्या, काय बिघडलं. पत्नीला विचार, तुझी परवानगी असेल तर दुसरी करायला. पत्नी म्हणले, तुम्ही असं कसं काय म्हणता. मग मी भागवतामध्ये ऐकलं, मी कृष्णाने 16,108 बायका केल्या. पत्नी म्हणले, मी पण महाभारत ऐकायला गेले होते म्हणे. मग मी महाभारतामध्ये ऐकलं द्रौपदीने 5 पती केले होते म्हणून. मी आणखी 2 केलं, काय बिघडलं. तुला असं कसं काय करता येईल, मग तुम्हाला कसं करता येईल. दोघंही का बसा फक्त. काय आचरण करावं अगोदर ते कळलं पाहिजे. कृष्ण चरित्र कळायला अवघड आहेत. साधारण कृष्ण चरित्र नाही आहेत. लोक नको ते आक्षेप व्यक्त करतात. शुकाचार्यासारखे ज्ञानी, शुकाचार्यासारखे तपस्वी, शुकाचार्यासारखे त्यागी ज्या कृष्णाच्या रूपाला बाळतात ते साधारण रूप आहे का. नानारंभे निही रूपे शुके नुठिजे कंदर्पे, का भस्मी वंद्योद्दीपे घृते जेवे. मौलिक ज्ञानोबा वर्णन करतात, रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही, ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित होतात महाराज. काय त्या परमात्म्याचं रूप आहे. तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे. कोटी चंद्राचा एकदम उदय व्हावा असं स्वरूप त्या परमात्म्याचं आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपले या चंद्र सूर्याचं तेज फिक पडावं. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, तेने मद केवळ वेधी येले. चंद्राची शीतलता कमी पडते, सूर्याचं तेज कमी पडतं. अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू, रूपे विण आनंदू देखिलाओ बाई. अमृताचा स्वाद कमी पडतो, आकाशाची मृदुता कमी पडते. हे त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. काय हास्य आहे.
काहींच्या चेहऱ्यावर कधी हास्यच नाही, कायम कपाळाला आडेच, फुटलेल्या गौरीसारखं तोंड. फोटोग्राफर मध्ये स्माईल बळच हसतो, फोटो असताना एक तो रडला असता बरा दिसला असता. काही लोक हसण्याकरता क्लास लावतात. आता हसण्याकरता क्लास लावण्याची गरज भासणं यासारखं दुर्दैव काय बरं. भगवंताचं हास्य कमल नयन हास्यवदन, हास्यवदन. या हास्याला मोहित सर्व जगत होतं, शुकादिक झालेत. जन्मतः संसार त्यजेला शुके, तोच निष्कळंक तुका म्हणे. जन्मतः संसाराचा त्याग करणारे शुकाचार्य आहेत. यम प्रवर्जंतमनपेदमपेद कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्री तितनमयतया तरोभिनेदोस तम सर्वभूत हृदयम मानतोस्मिन्. पुत्र 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 म्हणून व्यास शुकाचार्यांच्या मागं लागलं, ज्या शुकाचार्यांनी डोकावून पाहिलं नाही महाराज पाठीमागे. ते शुकाचार्य आहे. शुकाचार्यांची तपस्या भंग करण्याकरता रंभा आली. अरे शुका, डोळे उघडून बघ. मार्गे मार्गे नूतन च्युतखंडा, खंडे खंडे कोकिलानां विरा. राव राव मानिनी मानभंग, भंगे भंगे मनपत पंचबाण, भंगे भंगे मनमत पंचबाण. वसंत ऋतूचं आगमन आहे. वृक्ष फलाफळांनी भरलेली आहेत. कुकडाचा कुहू कुहू मंजूळ स्वर आणि त्यामध्ये रंभेचं नृत्य. अरे शुका, डोळे उघडून बघ. जर तुम्हाला आलिंगन देत नसतील तर नालिंगिता येन भरेन केन वृथागतम तस्य नरस्य जीवितम. शुका, तुझं मला आलिंगन देत नसशील तुझं जीवन व्यर्थ आहे, तुझं मनुष्यत्व व्यर्थ आहे. वृथागतम तस्य नरस्य जीवितम. शुकाचार्य म्हणले, रंभे तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा आहे. माझा मार्ग सांगू. मार्गे मार्गे जायते साधु संग, मार्गे मार्गे जायते साधु संग. संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति. सच्चिदानंद भास मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति. मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे कृष्ण कीर्ति. शुकदेव सांगतात, रंभे माझा मार्ग, मार्गे मार्गे जायते साधू संघ, संगे संगे श्रेते कृष्ण कीर्ती. हे भगवंताचे गुणानुवाद श्रवण करण्याचा माझा मार्ग आहे. त्यामध्ये काय कीर्तव सदाकार वृत्ती. भगवंताचं कीर्तन करता करता भगवदाकार वृत्ती करायची आहे.
आणि वृत्तो सच्चिदानंद वासा, सच्चिदानंद असणाऱ्या त्या परब्रह्माचा आभास व्हावा, त्याकरिता भक्ती हा माझा मार्ग आहे. कोणत्या सुखाची इच्छा करतेस रंबे? खरंच हे शरीर सुखाचं कारण आहे का? रक्तरे दुर्गंधी जंतू नरकमुताने भरलेले मनुष्यरूपी शरीर, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धारे, शरीर दुर्गंधीचे धारे, नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीरा अपवित्र शरीरा ऐसे, जे शरीर दुःखाचं कोठार आहेत, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीचं धार आहेत, खरंच ते सुखाला कारण असू शकतं का? रंबेने सांगितलं शुका, ज्या शरीराचं वर्णन तू करतो ते शरीर माझं नाही आहे. मी या स्वर्गातले देवांगण आहेत, हाडामासाची स्त्री मी नाही आहेत. रंभेने उदर भरून दाखवलं, रंभेच्या उदरातून सुगंध येऊ लागला. शुकाचार्यामुळे चुकलो रंभे, लवकर कळालं असतं तुझ्याच उदरी जन्म घेतला असता. हे शुकाचार्य आहेत. रंभेचं रूप ज्यांना मोहित करू शकलो नाही ते भगवंताच्या रूपाला मोहित होतात. हे भगवंताचं स्वरूप आहे. अशीच कोणी एक गोपी जेव्हा त्या भगवंताचं दर्शन झालं, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा, पुण्यपुरुषाच्या दर्शनात समाधान असतं. पण ज्याच्या भक्तीने ते पुण्यपुरुष बनले त्या परमात्म्याच्या दर्शनात काय समाधान असेल? त्या परमात्म्याच्या दर्शनाकरता सर्व विश्व व्याकुळ होतं महाराज. त्या गोपी देखील व्याकुळ होत होते. काय त्या परमात्म्याचं रूप आहे. वल्लभाचार्य फार सुंदर वर्णन करतात मधुराष्टकामध्ये. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणोर्मधुर रेणोर्मधुर पाणिर्मधुर पादमधुर नृत्यं मधुरं सजं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुर रेणुर्मधुर पाणिर्मधुर पादमधुर
मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रखितं मधुरं मधुराधिपते रखितं मधुरं. हा माधुर्य गुण ज्या परमात्म्याचा आहेत महाराज. तो वेणू वाजवतो त्या वेणूत माधुर्य. काय त्या वेणूचा स्वर. काही लोकांचं भजन करता करता आयुष्य गेलं पण तालाची आणि स्वराची गाठच नाही. गोविंद वेणू हनुमत्तमर नृत्यम. भगवंताचा मनरूपी हा वेणू आहे. संपूर्ण विश्वाला मोहित करणारा वेणू आहे. वर्हापीडं नटवर्वपुः कर्णयो कर्णिकार विभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं जमानं रन्ध्रान् वेणुरधरसुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यो स्वपदरमणा प्राविशद्गीतकीर्ते रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणार नटवर कानात कनेराचे फळे गळ्यात वैजयंती माळ हातात बासरी आहे. वर्हापीडं नटवर्वपुः कर्णयो कर्णिकारं विभ्रद्वासकनककपिशं वैजयन्तीं जमानं रन्ध्रान् वेणुरधरसुधया पूरयन् गोप वृन्दे बर्हापीडं नटवर्वपुः कर्णयो कर्णिकारं विभ्रद्वासकनककपिशं वैजयन्तीं जमालां रन्ध्रान् वेणुरधरसुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं सपधर्मणं प्राविशद्गीतकीर्तिम्. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी विव्वळ झाले अंतकरणी. मी घरधंदा विसरले आरे सावरिया कैसी वाजवली मुरली. हे त्या परमात्म्याचं स्वर माधुर्य आणि रूप माधुर्य संपूर्ण गोपी मोहित होतात. अशा प्रकारे कोणी एक गोपी जेव्हा भगवंताचं दर्शन झालं आणि इतके त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप झाली त्या गोपीने सांगितलं आता मला जाती कुळाचा विसर पडला आणि परमात्म्याशिवाय मी अणुमात्र काही जाणीत नाही. प्रथम चरणावर याती कुळ माझे गेले हार कोणी. याती कुळ माझे गेले हर 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 कोणी.
हरी जय जय हरी हरी या ती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचून आणून जाती कुळाचा विसर पडला. जाती कुळ हे देहाचे धर्म आहेत, आत्म्याचे धर्म नाही आहेत. आत्मा कुठल्या जातीचा नसतो, कुठल्या कुळाचा नसतो. आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुसकलिंगी नाही. पुरुषाचा आत्मा आणि स्त्रीची आत्मी असं आपण म्हणत नाही. परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळं जाती कुळाचा विसर पडला. काय दिसतंय? श्रीरंगा वाचून आणून येणे, परमात्म्याशिवाय आता अणुमात्र मी काही जाणीत नाही अशी अवस्था त्या गोपीची झाली. विठाला विठाला परमार्थामध्ये परिपक्व अवस्था आहे. भक्तीमध्ये एकरूपता कशी असावी? श्रीरंगा वाचून आणून येणे. जसं लहान मुलाला आईशिवाय काही सुचत नाही. आईचं बोट धरून मूल गेलं बाजारात, गर्दीत बोट निसटलं, लागलं रडायला, आई आई म्हणून रडतंय. शेजाऱ्याने पाहिलं, कडेवर उचलून घेतलं, रडू नको बाळ, काय हवंय तुला? म्हणजे आईच पाहिजे. तुला खायला देऊ का काही? चॉकलेट खातो का? चॉकलेट नको, आई पाहिजे. बिस्कुट खातो का? बिस्कुट नको, आई पाहिजे. शिवमुरमुरे खातो का? शिवमुरमुरे नको, आई पाहिजे. पोंगा खातो का? पोंगा नको, आई पाहिजे. बुड्डीची पाल खातो का? ते काहीच खाईना दे. आईशिवाय दुसरं काहीच कळलं नव्हतं त्याला. लहान मुलाला जसं आईशिवाय काही कळत नाही, तसं परमात्म्याशिवाय भक्ताला काही कळत नाही. श्रीरंगा वाचून आणून येणे,
सर्वदूर तिला भगवान दिसतो. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. भगवत दर्शनाचे 4 प्रकार सांगितले जातात. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं आहे ध्यानातील भगवत दर्शन, तिसरं आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथा आहे सर्वत्र भगवत दर्शन. हे समस्तई श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी या तोची. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. त्या गोपीला सर्वदूर भगवान दिसतो. श्रीरंगा वाचोनी अनुनेने. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान. बोलते चालते देखते ऐकते बोलते चालते देखते ऐकते सर्वत्र श्रीपती सर्वत्र श्रीपती सासू माहेर सासू सासरा धीर सासू रे माहेर सासू सासरा धीर सर्वत्र श्रीपती त्याचे दोषे. सर्वत्र श्रीपती त्याचे दोषे. सासू सासरा दे याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. श्रीरंगा वाचोनी अणुनेणे. बोलते चालते देखते ऐकते सर्वत्र श्रीपते त्यांचे दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा दीर देखते त्या व्रताला हरीच्या रूपे. अशी अवस्था परमार्थात व्हावी महाराज. नाही तर हातात माळ घेऊन जपते रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. ए बळ्यातलं अक्कल का रामकृष्ण रामकृष्ण. त्या शेजाऱ्याचा घास कापून आपल्या गायला आणून टाक रामकृष्ण रामकृष्ण. शेजाऱ्याच्या वळीवरचे पेंडे आपल्या वळीवर आणून टाक जप करतोय रामकृष्ण रामकृष्ण. याला जप म्हणतात का? काही बाण करीत राहतात. ते बाण करून आता सोपं राहिलं नाही बघा. सगळं ऑनलाईन झालं आता इंचचा हिशोब राहतो. मोजण्याच ऑनलाईन आहे आता. इकडं तिकडं कोराकारीचा विषय नाही. कोराकारी करीत जाऊ नका. काही बांधावरच येतील. रस्त्याच्याकडे रस्त्याच करीत राहतात. पण रस्ता प्रत्येकाला गरज आहे ना हो. थोडं फूट 2 फूट सोडल्यानं काय बिघडलं. आपल्याला मोकळं चालून चालवता येईल ना. त्या रस्त्याच्या कळाला ऊस लावून देतील, नाही तर गिन्नी लावून देतील कळाला. काही खोडी असत काही लोकांना. सर्वांच्या सोयीने असेल असं केलं काय बिघडलं बरं. याला परमार्थ म्हणतात का? परमार्थ शुद्ध असावा आणि एकरूपता असावी. इतकं परमात्म्यामध्ये एकरूप व्हावं की जगाचा विसर पडावा.
भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंमध्ये एका लाव्हाराचं वर्णन येतं बरं का. हा लाव्हार जेव्हा धनुष्यबाण बनवण्यामध्ये एकदम एकाग्र झाला होता, इतका एकरूप झालेला होता की त्याच्या समोरून राजाशी वाजत गाजत मिरवणूक गेली तरी त्याला भान नाही राहिलं. कारण मन त्या धनुष्यबाण बनवण्यात एकरूप झालेलं होतं. कुठल्याही विषयाशी जेव्हा मनुष्य एकरूप होतो त्यावेळेला जगाचा विसर पडतो. या गोपीला जगाचा विसर पडला, ते परमात्म्याशी एकरूप झाले. या अतिकोड माझे गेले हरपणे श्रीरंगा वाचून आणून येणे. आणि अशी अवस्था जेव्हा निर्माण होते परमार्थामध्ये त्यावेळेला संसाराकडे दुर्लक्ष होतं. कुठल्या गोष्टी एक घडेल आणि संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं, लोक नाव ठेवतात. ओढले की चालले टाळकुटीत, घरी पहा काही, घरी सगळा अंधार, हेड दे टाळकुटी त्या गावून त्या गावाला. कुठे ताती कुठे ती टाळ, कुठे ताती कुठे ती टाळ, अवघा मांडियेला गोंधळ, अवघा मांडियेला गोंधळ, कुठे ताती कुठे ती टाळ, अवघा मांडियेला गोंधळ, अवघा मांडियेला गोंधळ, कुठे ताती कुठे ती टाळ, अवघा मांडियेला गोंधळ, अवघा मांडियेला गोंधळ, अवघा मांडियेला गोंधळ. काय गोंधळ मांडलं. संध्याकाळी हरिपाठ, रात्री जागर, रात्री पाठ उठले काका सुरू. बरं हे टाळकोटी बसणं आम्हाला झोपू दे ना म्हणे. अशा प्रकारे एक समाज आहेत महाराज. बरं माळकरी म्हटलं की सगळ्या जगाचा मी होणार, कोणी चेष्टा करावी. वरी टपोरी मला घातली, तुला काय करावं, टपोरी घातली का लहान घातली. बरं काहींचा स्वभाव असतो. अशा प्रकारे समाजामध्ये वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग लोक नाव ठेवतात, वारकऱ्याला नाव ठेवतात, भजनेला नाव ठेवतात. त्या गोपीला सुद्धा कोणतरी भेटलं, अगं गोपी काय कृष्णाच्या नादी लागली तू, जरा संसाराकडे लक्ष दे ना. त्याने सांगितलं, मला किती सांगा किती शिकवा, वेळोवेळी शिकवा, मी त्या परमात्म्यात रत झाल्यामुळे मी त्याला सोडणार नाही. द्वितीय चरणामध्ये किती शिकवा माझा वेळा, किती शिकवा माझा वेळा, किती शिकवा माझा वेळा, किती शिकवा माझा वेळा, किती शिकवा माझा वेळा,
किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतले त्या परमात्म्यामध्ये मी रत हरी रता चपला नारी लाजवरी नरेगती त्या परमात्म्याशी मी रत झाले लाजवरी नरेगती राज सोडली जे तर कीर्तन आहे नामघोष निर्लज्ज करूने हरीचे दास निर्लज्ज होऊन भजन करावं लागतं बरं का लाजे त्यासी वाटा नाही भजन चालवतो कलियामर्दन कंसने कंदन देवकी नंदन तव शरणम कलियामर्दन कंसने कंदन देवकी नंदन तव शरणम कलियामर्दन कंसने कंदन देवकी नंदन तव शरणम भजन चालू आहे सगळ्या भजन करता एक महिला काही भजनच म्हणे ना शेजारीन म्हणली तू का म्हणा म्हणली मी कसं काय म्हणून ते देवकी नंदन त्यांचं नाव आहे ना माहे तर काय बिघडलं बरं देवाचं म्हणून घे शेजारीने खूपच आग्रह केला तिने सुरू केलं कालियामर्दन कंसने कंदन चंपके पप्पा तव शरणम एवढं लाजायचं नसतं देवाचं नाव घेण्याकरता निर्लज्ज करते हरीचे दास महाराज मीराबाई नाही का पग घुंगारू बांध करनाची रे पग घुंगारू बांध मीरा नाची रे पग घुंगारू लोग कहे मीरा हो गई बावरी लोग कहे मेरा हो गई बावरी बाप कहे कुलनासी बापाला वाटलं काय माझ्या कुळात जन्मले पोरग जर भजन करायला लागलं पहिली काळजी आईला वाटे न जाणे बाबा होतो का काय अशा प्रकारची अवस्था आहेत महाराज पण मीराबाईने निर्लज्जपणे भजन केलं बाप कहे कुलनासी लोग कहे मेरा हो गई बावरी भगवंताच्या भक्तीत रंगून नाचतायत ना गाये नाचे एवढे आपुले असेल वाहे रंगी टाळी नाचे ना उदास हे देई हातास पायास हाताने टाळी पायाने नृत्य टाळी का वाजवायची भगवंत हात दिले कशा कर दिले बरं पुढच्या जन्मात दुसरी टाळी वाजवली मग पहिली टाळी कीर्तनात वाजवत होती टाळी दुसरी टाळी ब्राह्मण भाऊ लग्नात वाजवतो ती टाळी तिसरी टाळी मित्राला भेटला दे टाळी पुढची टाळी बाजारात भेटतात बाबी तुने कैसा पहचाना निकालो पैसा पहिली टाळी हुकली की पुढची वाजवावं लागत असते वाहे रंगी टाळी नाचेन उदास पायाने नृत्य हरी गुण गावत नाचूंगी 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 मैं हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं
या भक्तीची असणारी एकरूपता आहेत महाराज. किती हो शिकवाल माझं वेळोवेळा मी तया गोळा रतले, त्या परमात्म्यात मी रत झाले, त्यामुळं मी त्या परमात्म्याला सोडणार नाही. ही निष्ठा आहेत महाराज. निष्ठेचा परमार्थ असावा, निष्ठानिष्ठीचा नसावा. काही लोक निष्ठानिष्ठी करीत राहतात. तुम्ही जर निष्ठानिष्ठी केलं तोही निष्ठून जाईल ना. परमार्थात निष्ठा असावी. काहींनी कोरोना काळामध्ये माळीच काढून टाकल्या. खाय प्यायचा असा धडाका सुरू केला, पुन्हा माळ घालायचं नावच घेणं, चटक लागली जिभेला. याला परमार्थ म्हणतात का? तो दारुड्या बघावर मरतो पण सोडीत नाही, पिऊनच मरतो. किती एकनिष्ठ आहे बरं तो. एकापेक्षा हिरे असतात महाराज. एक भेटला, रस्त्यात भेटतात संध्याकाळी आम्हाला बऱ्याच वेळेला. एकदा राहुरीहून येत होतो आम्ही ते कारखान्याजवळ. एक डोलत त्या गटारातच पडला. सगळ्या पाठीमागून भरला, उठून चालायला लागला. बरं चालताना असंच चालत होतं, जणू काही झालंच नाही, मागून भरलेला. एक म्हणलं महाराज आजपर्यंत इमानदारी नाही, ट्रँकर पिलो म्हणले. मी तर कसं काय हो? त्याने हिशोब सांगितला, दररोज 2 लिटर लागते आपल्याला. महिन्यात किती झाल्या? तिथून 60 लिटर. वर्षात किती झाला? 1272 720 लिटर. 720 लिटर वर्षाला. तो म्हणला 20 वर्षापासून इमानदारीने पितो, एक दिवस खाळा नाही होऊन दिला. बरं चांगले लोक अटॅकने चालले, याला काही होतही नाही. कुठेही पळतात. आता 720 जर एका वर्षात 20 वर्ष किती झाले? 7 14,000. 14,400 लिटर होत होते. 14,000 लिटर म्हणजे झाले ट्रँकरचे ट्रँकर. बघा हे रत्न एकापेक्षा रत्न आहेत महाराज. पण तो किती इमानदार आहे. तो म्हणला 20 वर्षापासून एक दिवस खाळा होऊन द्यायला नाही. पण भजने मात्र खाळे करतात. तेवढा गुण भजनाने घ्यावा त्याच्याकडून. मरेपर्यंत खाळा होऊ देत नाही. काही काही तर एकाचा कावळाच शे ना, मित्राने एक चपटी खिशात आणून ठेवलेली होती. त्याच्यावर ओतल्याबरोबर कावळा आला ना शेवायला. बघा किती निष्ठावान लोक आहेत. परमार्थातही अशी निष्ठा पाहिजे. त्या गोपडीने सांगितलं, किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतलिये, त्या परमात्म्यात मी रत झालेले आहेत, त्या सोडणार नाही. मग आता माझ्यासमोर अष्टभोग जरी उपस्थित केले तरी मला इच्छा राहिली नाही. अष्टभोग भोगणे माते नाजी जाड. अष्टभोग भोगणे माते नाजी जाड. अष्टभोग भोगणे माते नाजी जाड. अष्टभोग भोगणे माते नाजी. अष्टभोग भोगणे माते नाजी जाड. अष्टभोग भोगणे माते नाजी जाड. अष्टभोग भोगणे माते नाजी जाड. अष्टभोग नागी जाड. भक्ती प्रेम गोडा लिहिले गे माय. भक्ती प्रेम गोडा लिहिले गे माय. किती भास कमाल माझा वेळो वेळा. किती भास कमाल माझा वेळो वेळा. भक्ती प्रेम गोडे लिहिले गे माय. भक्ती प्रेम गोडे किती भास कमाल माझा वेळो वेळा. किती भास कमाल माझा वेळो वेळा. 2 वाजेपर्यंत आवरून घेऊ. आता अजून प्रसाद व्हायचा आहे. समस्त ग्रामस्थ बाभुळगाव गंगा गोदावरी गंगेच्या तीराला या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं पुरातन मंदिर आहे. विशेषतः संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असणारं चिदंबर स्वामींचं मंदिर या ठिकाणी आहेत.
तिकडं पाठीमागं महालक्ष्मी, तिकडं महादेव, कुठेही दगड उचलला की देव निघतो इथं बाबुळगावला. तर अशा प्रकारे गोदावरी मातेचं सान्निध्य, चिदंबर स्वामींचं, राजाराम महाराजांचं असणारं सान्निध्य लाभलेलं हे स्थान आहेत. प्रभू रामचंद्रांचंही पुरातन स्थान या ठिकाणी आहेत. गोदावरी मातेचं पवित्र अशा प्रकारे असणारं सान्निध्य आहेत. असो, राजाराम महाराजांच्याच या जयंतीच्या निमित्तानं, किती जयंती म्हणली? 157 257व्या जयंतीच्या या निमित्ताने हा सप्ताह आहे. तर अशा प्रकारे आज ही सांगता आहेत. बाबुळगावकर ग्रामस्थ, परिसरातील भक्तगण सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि आणखी एक सूचना, आपल्याला मागच्या वर्षी जे पुस्तक दिलं ते जमा झाले का नाही? आळंदीचे, आळंदीला जे आपलं बांधकाम चालू आहे, खूप मोठं काम आहे. जे आळंदीला गेले असतील त्यांनी पाहिलं असेल. तर गेल्या वर्षी आपण काही लोकांनी नावं जाहीर केले, त्यातले काही जमा झाले, काही राहिलेले आहेत. आपण राहिलेली रक्कम गोळा करावीत आणि लवकरात लवकर बेटात आणून द्यावेत, म्हणजे पुढच्या कामामध्ये त्याचा उपयोग होईल. कारण आता पुढच्या एका स्लॅबचं, तर शेवटच्या स्लॅबचं काम चालू आहे. कारण बरं, 1 महिन्यामध्ये जमा करून देऊ अशा प्रकारे पाठीमागून सूचना आली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसं बाबुळगाव केस अडचणीचं गाव नाही आहेत. एका बाजूने गोदावरी माता आहेत, दुसऱ्या बाजूने एक्सप्रेस कॅनल आहेत. त्यामुळं अडचण काही नाही आहेत. आणि ही कृपा आहेत. बेट जवळ आहेत. प्रभू रामचंद्रांची कृपा आहेत, चिदंबर स्वामींची कृपा आहेत, राजाराम महाराजांची कृपा आहेत, गंगागिरी महाराजांची कृपा आहेत. आणि म्हणून नाही तर काही ठिकाणी पिण्याची पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही, भयानक परिस्थिती आहेत. परंतु कुठल्याही प्रकारे आपत्ती आपल्याकडं नसते. हे सुद्धा या महापुरुषांच्या कृपा आशीर्वादामुळं आपण प्रत्येक वाईट घटनेतून आपण टळतो. काही ठिकाणी गारपीट होते, काही ठिकाणी अनेक प्रकारे नुकसान होतात. नैसर्गिक नुकसानापासून सुद्धा आपण टळतो. ही कृपा आहेत. आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची इच्छा होती की आळंदीला भव्य मठ व्हावा. गुरुवर्यांची इच्छा पूर्ण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि एका माणसाचं काम नाही. आता आम्ही आमच्या परीने करतो जेवढं होईल तेवढं. पण शेवटी एवढे मोठे मोठे कामाला आमची दक्षिणा जर कुठपर्यंत पुरायची. आता जेवढं करता येईल तेवढं आपण करतो. परंतु सर्व समाजाने जर हातभार लावला तर ते काम लवकर होईल. मोठं काम आहे, त्यामुळं दिवस लागतील. परंतु आपण काम इतकं मजबूत करतो आहे की पिढ्यानी पिढ्या टिकेल. कारण आपण पाहिलं असेल, बेटामध्ये सुद्धा जे काम आपण केलं सभामंडपाचं, 32 mm स्टील आपण वापरलं होतं. जो आपला हा समृद्धी महामार्ग झाला आहेत ना, या समृद्धी महामार्गाला 25 mm पुढं कुठं स्टील नाही. आपण आपल्या कामाला 32 mm स्टील वापरलं, कारण आपल्याला पिढ्याने पिढ्याही टिकवायचं. हा विषय आपल्यापुरता नाही आहे की आपल्या पुढं येणाऱ्या ज्या काही बाकीच्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांनासुद्धा त्याचा उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून ते एवढं मजबूत आपण काम करतो. नाहीतर मग किरकोळ काम करून तर मोकळं होत आलं, आतापर्यंत हो नाही केलं असतं. परंतु आता पुढच्या काही अडचणी पण लक्षात घ्याव्या लागतात. एक तर सर्वात मोठी अडचण म्हणजे पार्किंगची. तुम्ही किती मोठी बिल्डिंग बांधली आणि त्याला पार्किंगची व्यवस्था नसली तर आजच्या काळामध्ये त्या बिल्डिंगला काही महत्त्व नाही. आता आपण अनेक ठिकाणी लग्न कार्य करतो, रस्त्यावर सुद्धा लावायला जागा राहत नाही, साधनं. 2 माणसं कार घेऊन येतात, त्या 2 माणसाला बसायला जागा कमी लागते, पण ती कारला जागा जास्त लागते. आता कार्यक्रमाला जेवढी जागा लागते त्याच्यापेक्षा जास्त जागा ही पार्किंगला लागत असते. आणि म्हणून आपण त्याकरता स्पेशल पार्किंग करण्याकरता खाली एक तळमजला काढला, त्याच्यावर कार्यक्रमाचा हॉल, त्याच्यावर भोजनाचा हॉल आणि त्याच्यावर खोल्या काढायच्या आहेत, कारण राहण्याची सोय पण पाहिजे आलेल्या वारकऱ्यांची. म्हणून हे सगळं काम करताना जवळजवळ हे
50,000 स्क्वेअर फूटपर्यंत ते काम होणार आहेत. आता 50,000 स्क्वेअर फूट म्हटल्यानंतर आणि 2,000 रुपये स्क्वेअर फूटने जरी तुम्ही हिशोब धरला तरी ते 10 कोटी होतात पूर्ण होईपर्यंत. नंतर भाव वाढत चालतात. आणि म्हणून एवढं मोठं काम उभं करणं म्हणजे हे एकदम सोपं नाही आहे. आता छोटं काम करून चालत नाही. आणि मग एवढं हे सर्व आपल्याला मिळूनच करायचं आहे. 2 वर्ष जाऊ दे, 4 वर्ष जाऊ द्या, 5-7 वर्ष जातील, हळूहळू काम होईल. पण काम आपल्याला अधुरं सोडता येत नाही. आणि आता हे सेंटरिंग काम थांबवता येत नाही. बाकीचे काम हळूहळू करता येतात. परंतु ज्या वेळेला आणि आपण सेंटरिंग कामाकरता ते दिलेलं असतं तर त्यावेळेला ते स्लॅब पूर्णपणेपर्यंत ते काम करावं लागतं. अधुरं सोडून जर आपण सोडून दिलं तर नंतर पुढच्या कामाकरता सर्व जुळवजुळव करायची म्हटल्यानंतर त्याचा खर्च वाढत जातो. म्हणून आता हा स्लॅब टाकून घेणं महत्त्वाचं आहे. आणि आता शेवटचा स्लॅब आहे तर आता त्याला पण त्या कामाला सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं मे महिन्यापर्यंत तो स्लॅब पडून जाईल. आपण जर लवकरात लवकर पैसे जमा केले तर आपल्याला निश्चित आपला पैसा लवकर त्या ठिकाणी उपयोगी येईल. कारण काही स्टील खरेदी करणं असेल, सिमेंट असेल, मजुरी असेल, मधूनमधून द्याव्या लागतात. आणि पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा हा उपलब्धच करावा लागत असतो. आणि हे समाजाकरता असल्यामुळं समाजानेच सर्व मिळून ते करावं. निश्चित आपण करणार आहात. कारण आतापर्यंत जी कामं एवढी झाली समाजाने मदत सहकार्य केले म्हणून झाली. आणि सर्वांचं प्रेम आहेत म्हणून हे कामं आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर उद्या गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे, 17वी पुण्यतिथी. या पुण्यतिथीला कीर्तनाचा कार्यक्रम 11 वाजता सुरू करू आपण. लवकरात लवकर सुरू होईल कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाचा खूप त्रास व्हायचा म्हणून तो सभामंडप आपण घेतलं त्या ठिकाणी. पर्यटन मंत्री जेव्हा आले होते गिरीश महाजन, त्यांना आपण विनंती केली की या ठिकाणी आमच्या समाजाला मोठा मंडप टाकला तर तो कमी पडतो. आणि म्हणून भव्य असा एक मंडप त्यांनी आपल्याला दिला. जवळजवळ 7 कोटी रुपये त्या मंडपाचे मंजूर झालेत. मंडपाचं काम पूर्णत्वाकडं आहेत. थोडीफार फरशीचं काम बाकी आहेत. बाकी काम पूर्ण होत आलेलं आहे. जवळजवळ 90% काम मंडपाचं पूर्ण झालेलं आहे. कायमचा तो मंडप आपला झाला आहे. तर अशा प्रकारे अजूनही पुढचे काही कामं, ज्यावेळेला बेटाला महापूर येतात त्यावेळेला बऱ्याच वेळा ती माती खंगळून जाते. ती धूप थांबली पाहिजे म्हणून त्याकरतासुद्धा आपण सरकारला एक मागणी केलेली आहे की संपूर्ण बेटाला एक वॉल पाहिजे. तर त्यांनी सांगितलं गॅबिन वॉल आपण करून देऊ. गॅबिन वॉल म्हणजे दगडं रचतात ते जाळी वगैरे लावून दगडावर दगडं रचून अशा प्रकारे. तर ते सुद्धा त्याचं प्रपोजल आपण दाखल केलेलं आहे. लवकरात लवकर ते मंजूर व्हावं आपले प्रयत्न राहतील. झालं मंजूर म्हणजे बेट सुरक्षित होईल. कारण पिढ्याने पिढ्या चालणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि सुरक्षितता आज अनुकूल परिस्थिती आहे, उद्या काय सांगता येईल काय घडेल ते. आणि म्हणून ज्या वेळेला जे कामं होणं गरजेचं आहे त्यावेळेला ते करणं गरजेचं असतं. म्हणून ते करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. त्याच्याकरताही आपली धावपळ चालू असते. हा परमार्थ टिकावा, पिढ्याने पिढ्या टिकावा, पुढच्या पिढीलासुद्धा भक्तिमार्गाची गोडी लागावी, हाच आपला उद्देश आहे. आणि हे भाग्य आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 70% तरुण मुलं ठिकाणी पाहायला मिळतात. आता अलीकडच्या काळामध्ये बघा कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे जास्त असतात. तरुण मुलांनी इकडे यावं. कारण तरुणांनी परमार्थात जर नाही आलं तर तिकडे गेलं तर तिकडे सगळं बिघडण्याची साधनं आहेत. आणि म्हणून आपल्याला जर आपलं जीवन सुखी व्हावं असं वाटत असेल तर परमार्थाशिवाय पर्याय नाही. विठाला विठाला अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोड लिहिले गे. मग अष्टभोगाची आता मला इच्छा राहिली नाही. भक्ती प्रेम लागली. किती गोडी लागली. जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे तो परमात्मा आवडतो. तुझी यान वाहिन गा देवराया बहु आवडसी जीवापासून. जीवीची या जीवा प्रेम भावाची या वाचोनी केशवानो नावडे वाचोनी केशवानो हे दिवे अनुसरणी
प्रेमाची जीवा प्रेम भावाची भावा तुझं वाचून केशवाणू नावडे जीवे अनुसरले अजून का नाही वेगळे आणाव तसे प्राण माझं जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे त्या परमात्म्यावर प्रेम आहे त्या गोपीने सांगितलं. तो परमात्मा माझा जीवाचा जिव्हाळा आहे. कोणी काही केलं तरी त्या परमात्म्यापासून मला वेगळं करू शकणार नाही. शेवटच्या चरणामध्ये बाबर कुमा देवीवर जीविता जिव्हाळा बाबर कुमा देवीवर जीविता बाप कुमादेव जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माई. काही केलं तरी मला त्या परमात्म्यापासून कोणीही वेगळं करू शकणार नाही. हे प्रेम आहेत महाराज. अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम. प्रेम हे शब्दाने व्यक्त होणारं नसतं. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभवरूपम अविच्छिन्नम. प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे, शब्दाचा विषय नाही. प्रेमात गुणदोषाचा विचार नाही, प्रेमात कामनेचा विचार नाही. असं असणारं विशुद्ध प्रेम ज्या गोपींचं आहेत, गोपाळांचं आहेत, त्या गोपाळांच्या संवेद भगवान परमात्मा अनेक लीला करतात. त्यामध्ये भगवान चौर्य लीला करू लागलेले आहेत. व्रजे वसंतम नवनीत चौरम गोपांगनानांच दुकूल चौरम श्रीराधिकायं हृदयस्य चौरम चौरागर्गण्यं पुरुषं नमामि. भगवान चौर्य लीला करू लागले. एक एक गारहण येऊ लागले. येणे माझे कवाळ उघडी रे, येणे माझे कवाळ उघडी रे, येणे शिंगे होतोडी रे. एक गारहण येऊ लागले. यशोदा म्हणले, कृष्ण असं का करतोस? काय होणे का करीत असे चोरी किती सांगू तरी नाही कशी हरी. जायचं नाही आजपासून. यशोदा मंथनाला लागली. एकदा ग्रह दासेश यशोदानंद घेहिनी कर्मांतराने युक्ता सुनिर्ममंत स्वयं दधी यानी यानी ह गीतानी तद्बाल चरितानी च. यशोदा मंथन करू लागली. मंथन करता करता गीत गाऊ लागली. यानी यानी ह गीतानी तद्बाल चरितानी च. तेवढ्या चुलीवरचं दूध उतू जायला लागलं. यशोदा दुधाकडं पळाली. कृष्णाने पाठीवरचा वरवंटा घेतला आणि माटच फोडला महाराज. यशोदा म्हणले, कृष्णा तू आता गावात नीट वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान गाई चालू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागले. हमामा पुरा हमामा घुगडी माझे गमामे. 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 घुगडी माझे गमामे. माझे गमामे. हमामा पुरा हमामा घुगडी माझे गमामे. आबा तो बघते बघ पुरे तिगुल खेळ मानो. आबा तो बघते बघ पुरा तिगुल खेळ विटी दांडू पुरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पुरा खेळ विटी दांडू. आबे
मोडला. 2 वाजून गेले, 2:15 होत आले. आता नाही तर पंक्तीचा खेळ व्हायला. भूक लागली, ऊन तापते, गाळून गाळून खाली येत आहे. एवढ्या जागेत बरं आहे, बाकी सगळं पातळ आहे. मध्यभागी भगवान बसले, भोवती गोपाळ बसले. चला ओळू गाई बैसो जेवे केटाई भाऊ केले, वणवण पाय पिटी झाले खांदी बार पोटी भूक काय खेळवाय सुख. अवघ्या सोडेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा घ्यारे घ्यारे दैबा तमा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पिंड्या वाटी तो सिद्धोरी बांधुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान काला करता जमुनेच्या तीराला